नमस्कार, विनय कोठारे व्लॉग्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मी आज आलेलो आहे सटाणाला आणि सटाणा म्हटलं तर भेळ फेमस, भेळ फेमस म्हटली तर गवळीची भेळ फेमस आणि गवळीची भेळ बरोबर त्यांचा वडापाव देखील फेमस आहे। तो मी आता आलेलो आहे गवळी वडापाव सेंटर इथे। दादा काय नाव आपलं? योगेश गवळी। तुमचं स्वतःच आहे? हे किती पिढी दादा? तिसरी पिढी आहे। म्हणजे तुमच्या आजोबा दुसरा आयटम करायचा, मिक्स आयटम। अच्छा अच्छा, काय काय मिळतं इथे? वडापाव, भेळ, भजी, मूग भजी, पावडा। अच्छा, आणि आता तुम्ही म्हणजे कधीपासून चालू केलेलं आहे? 96 पासून चालू केलं। 96 पासून। ओके ओके, आता काय बनवताय तुम्ही? काय किती रुपये प्लेट आहे? 30 रुपये। कधीपासून खातायत तुम्ही? 10 वर्षापासून। किती? 10 वर्ष। 10 वर्षापासून। काय आवडतं तुम्हाला इथलं? पावडा, भेळ। पावड आणि भेळ। तुम्ही? 10-15 वर्षापासून। 10-15 वर्षापासून इथेच खाता? क्या बात आहे, क्या बात आहे। आता बनते आहे, काय बनवत आहेत आता? ही भेळ फक्त 30 रुपयात एवढी भेळ आहे बघा। आता काय बनवणार आहे? बघा, आता ही भेळची ऑर्डर दिलेली आहे त्यांनी। काय आता पहिले मुरमुरे, ती किती रुपयाची आहे? 30 रुपयाची। अच्छा, 30 रुपयाची स्लो। अच्छा, मटकी भेळ आहे। हा, चना मटकी, क्या बात आहे। म्हणजे हे एकाचं पोट तर नक्कीच भरून जात असेल ना। आणि याच्याबरोबर येतं हे बघा, ही फायनल भेळ। आणि इथले वडापाव आणि पावडे देखील फेमस आहे। हे बघा, गरमागरम पावडे होत आहे आणि वडापाव पण बघा किती मोठा आहे वडा जो आहे त्यांचा। दादा किती रुपयाला आहे वडापाव? वडापाव 15 रुपयाचा आहे आणि पावडा 10 रुपयाचा आहे। पावडा 10 रुपयाचा आहे। अच्छा, सो आता आपण टेस्ट करणार आहोत इथला फेमस असा वडापाव, जो इथला फार फेमस आहे। सो आता आणि गरमागरम पावडा। सो बघूया यांचं काय कशी टेस्ट लागते। आणि ऑब्विसली भेळ पण। दादा टायमिंग काय असतं? सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत। अजून एक खासियत अशी आहे, एका वडाबरोबर इथे 2 पाव सर्व केले जातात। हे का असं का? पाव लहान असतो। नाशिक सारखा पावडा नाही आहे, वडा नाही आहे ॲक्च्युली, खरं आहे। सो आता बघूया, आपण टेस्ट करणार आहोत त्याचा। खरं आहे आता, कारण समजलं बघा, हा जात पण नाही याच्यात, त्यामुळे 2 दिले जातात इथे, बरोबर आहे। बेस्ट, जास्त तिखट पण नाही आहे आणि लहान मुलं होऊ शकतात। खरंच युनिक आहे आणि त्याची भेळ पण प्रसिद्ध आहे। इथे जर यायचं असेल तर कसं यायचं? ताराबाद। आणि टायमिंग काय आहे? सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत। सो मित्रांनो, नक्की या, जर तुम्ही सटाण्यात आला असेल आणि जर तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर गवळी भेळ सेंटर इज द राईट प्लेस। तुम्ही या, विथ फॅमिली या आणि इथे नाश्त्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता। इथे मिळणार आहे तुम्हाला भेळ, वडापाव आणि पाववडा, स्वस्त आणि मस्त। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे नोटिफिकेशन मिळतील। तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा, खात पित राहा आणि त्याच्याबरोबर थोडासा व्यायाम पण करत राहा। थँक्यू। येस दादा, तुम्ही कधीपासून येता इथे? कुठे? मी इथे जवळपास 7-8 वर्षापासून। आणि कशी वाटते तुम्हाला इथली टेस्ट? एकदम सुंदर, सुंदर। हा, गवळी भेळ म्हणजे काय? भेळ आणि वडापाव, पाववडा एकदम अप्रतिम। जर तुम्हाला 10 पैकी मार्क द्यायचे असतील, त्यांना किती मार्क द्याल? 10 पैकी 10। 10 पैकी 10। गवळी दादांना 10 पैकी 10 मार्क दिलेले। काय नाव दादा आपलं? माझं नाव गजानन जोशी, सटाणा। वा वा वा, क्या बात आहे। सो खरंच युनिक वडापाव आहे, पावडा पण छान आहे आणि ही तिसरी पिढी आहे। सो या आणि नक्की टेस्ट करा। धन्यवाद।